नमस्कार, श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कोणतंही वाटण न घालता थोड्या वेगळ्या पद्धतीने बटाट्याची रस्सा भाजी. ही रस्सा भाजी बनवायला एकदम सोपी आहे आणि झटपट अशी तयार होती. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा, इथं मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. यामध्ये मी 2 पळी तेल घालून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे बघा, इथं मी 3 पळी तेल घालून घेतलेलं आहे. आता तेल गरम झाल्यानंतर आता यामध्ये आहे ना थोडीशी जिरे आणि मोहरी घालून घ्यायची आहे. तर हे बघा, इथं मी अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर आता यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहे. हे बघा, इथं जिरे आणि मोहरी फुलल्यानंतर आता यामध्ये मी 2 मीडियम साईजचे तेजपत्ते घालून घेणार आहे. 2 दालचिनीचे तुकडे आणि आता इथं एक मी मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला होता ते घालून घेत आहे. हे कांदा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी थोडासा कढीपत्ता घालून घेत आहे. यामध्ये मी थोडंसं हिंग घालून घेत आहे. इथं मी आलं आणि लसूण असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे. पेस्ट नाही, फक्त ठेचून घेतलेलं आहे, ते घालून घेत आहे. आता हे सर्व छान असं मिक्स करून तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर हे बघा, मी कांदा मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट छान असं परतून घेतलेला आहे. कांदा आपल्याला जास्त लालसर पण नाही करायचा. आता यामध्ये मी मीडियम साईजचे 2 टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत, ते घालून घेत आहे. हे पण आता तेलामध्ये छान असं मिक्स करून घेऊया. हे बघा, इथं टोमॅटो तेलामध्ये छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे. मीठ घातल्याने टोमॅटो आपले लवकर सॉफ्ट होतात. आता आपण मिक्स करून घेऊया. तर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे. हे पण मिक्स करून घ्यायचे आहे. हे बघा, इथं सर्व छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत. इथं मी घालत आहे 2 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा हळद घालत आहे. हे सर्व मसाले छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. आता यामध्ये मी मॅगी मसाला घालून घेत आहे 1 पॉकेट. तुमच्याकडे असेल अवेलेबल तर तुम्ही घालू शकता, नाही घातला तरी पण चालेल. तर हे सर्व मसाले तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत. हे मसाले मी मीडियम गॅसवर 1 ते 2 मिनिट छान असे परतून घेणार आहे. हे बघा, इथं मी 2 ते 3 मिनिट छान असे मसाले परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये मी अर्धा गिलास गरम पाणी घालून घेत आहे. हे मिक्स करून घेऊया. आता हा मसाला मी मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट छान असं शिजवून घेणार आहे. हे बघू शकता तुम्ही, मसाल्याला किती छान अशी तरी आलेली आहे. आता आपण मिक्स करून घेऊया. हे बघा, इथं आपला मसाला छान असा शिजवून झालेला आहे. आता याच्यामध्ये मी शिजवून घेतले आहे. तिथे 4 बटाटे कुकरमध्ये घालून 1 गिलास पाणी घालून 4 शिट्ट्या काढून घेतलेले आहेत. तर इथं मी 2 बटाटे आहे ना असे मॅश करून घालणार आहे यामध्ये. बघू शकता तुम्ही या पद्धतीने. आणि 2 बटाटे आहे ना चाकूने चिरून घालणार आहे. म्हणजे शिजवलेलेच आहेत ते पण बटाटे, फक्त चिरून घालून. तर हे बघा, या पद्धतीने मी चिरून घेतलेले आहेत. आता मी इथं घालून घेत आहे. हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, इथं सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही.
इथं सर्व छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये मी 1 गिलास गरम पाणी घालून घेणार आहे. गरमच पाणी वापरायचं आहे. हे बघा, गरम पाणी घालून घेतलेलं आहे. आता मिक्स करून घेऊया. तर आपल्याला ही भाजी मीडियम गॅसवर आणखीन 1 ते 2 मिनिट छान अशी शिजवून घ्यायची आहे. आपल्याला आता भाजी जरी पातळ वाटत असली तर ना, शिजल्यानंतर आपली भाजी दाटसर अशी होते, कारण की आपण बटाटे मॅश करून घातलेले आहेत. हे बघा, मी मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट छान अशी भाजी शिजवून घेतलेली आहे. आता मिक्स करून घेतलेली आहे. यावर मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते. बघा, इथं मी भाजी मिक्स करून घेत आहे. आता मी गॅस बंद करून घेत आहे. भाजी आपली तयार झालेली आहे. तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की बटाट्याची रस्सा भाजी करून पहा. खूप छान आणि खूप स्वादिष्ट लागते. तर तुम्हाला ही बटाट्याची रस्सा भाजीची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.